आपली राज ठाकरेने लक्षात ठेवावं. आणि मला तर उद्धव ठाकरेला या निमित्तानं प्रश्न आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरेचं म्हणणं असं आहे ना की तिसरी भाषा शिकू नये, त्याच्यावर उद्धव ठाकरेनं बोललं पाहिजे. विचारतोच प्रश्न, विचारले जातील प्रश्न, आणि दादागिरीची भाषा केली तर योग्य त्या न्यायालयामध्ये उभं करू, सोडलं जाणार नाही. कारण प्रश्न आहे भारताच्या संविधानाने दिलेल्या संविधानिक हक्काचा, आर्टिकल 21(अ)चा. त्याच्यामुळं कुणी मोठं नाही कायद्यापेक्षा. राज ठाकरे कोण आहे? राज ठाकरे थोडंच जागीरदार आहे. हे शिकलं पाहिजे, ते शिकलं नाही पाहिजे, ते केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. लालबाग, परळ, दादर, माहीम ह्या गल्ल्या आहे. एवढ्या गल्ल्या जर सोडल्या तर दिल्लीचे माननीय अमित शाह साहेबांना, मोदीजींना, ज्यांनी 3 भाषा देशात शिकवायचं सूत्र आणलं, त्यांच्यावर म्हणजे सूर्यावर काहीतरी असं केल्यासारखं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी लक्षात ठेवावं, आपण गल्लीत आहोत. दिल्लीमध्ये आपण पासांगाला सुद्धा नाहीत, हे लक्षात ठेवलं पाहिजे राज ठाकरेनं. म्हणून मी राज ठाकरेची निंदा करतो, राज ठाकरेचा निषेध करतो. राज ठाकरेंनी जर एकाही शाळेला ह्यापुढं शाळेतलं वातावरण, विद्यार्थ्यांचं मनोबल खराब होईल, शिक्षकांचं मनोबल खराब होईल, तर त्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली पाहिजे. असं आम्ही सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना पत्र दिले, सन्माननीय पोलीस महासंचालकांना पत्र दिले, मुख्य सचिवांना पत्र दिले, आणि यांच्यावर कडक कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली.